तयार झालेत आपले नाचणीचे पौष्टिक थालीपीठ. सोबत आहे खोबऱ्याची चटणी. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया नाचणी पिठाचं पौष्टिक थालीपीठ. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 2.5 वाटी नाचणी पीठ घेतलं आहे. गहू पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी. 1 वाटी तांदळाचं पीठ आहे. 1 वाटी बेसन पीठ आहे. मूठभर आपल्याला कोथिंबीर लागेल. 2 बटाटे मी खीस करून घेतलेला आहे. 1 टोमॅटो कापून घेतला आहे. 1 कांदा कापून घेतला आहे. मिरचीचा ठेचा आहे. इकडे धना जिरा पावडर आहे, मीठ आहे आणि हिंग आहे. आपल्याला आणखीन थोडीशी हळद लागेल आणि शेकवण्यासाठी तेल लागेल. आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया. अगोदर कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया, हाताने चुरगळून घेऊया. कारण त्याच्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे पिठाला किती पाणी लागेल याचा अंदाज येतो आपल्याला. आणि पिठामध्ये हे भाज्या सगळ्या छान मिक्स होतात. इकडे थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घेऊया, कारण पाणी लागणारच आहे. 3 प्रकारची पिठं आहे, 4 प्रकारची पिठं मी घेतलेली आहेत. तुमच्याकडे जेवढे पिठं आहेत, आणखीन बाजरी, ज्वारी, तेही घेतलं तरी चालेल. इकडे पीठ मी घट्ट मळून घेतलेलं आहे. आता आपण हे 5 मिनिटं ठेवून देऊया आणि नंतर आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया. इकडे हंडीमध्ये मी पाणी घेतलंय, ते आपल्याला हाताला लावण्यासाठी आणि कपड्याला लावण्यासाठी लागणार आहे. इकडे शेकण्यासाठी आपल्याला तेल आणि तूप लागेल. अर्ध तेल घेतले आणि अर्ध तूप घेतलेलं आहे. तर आता आपण बनवूया. हे बघा, एवढा पिठाचा गोळा घ्या किंवा मोठा घ्या, तुम्हाला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात घ्या. असं गोल करून घ्या आणि फडक्यावरती हे असं टाकून द्या आणि हाताने असं थापत राहा, म्हणून तर याला थालीपीठ बोललं जातं. तर हाताने किंवा तळहाताने थापायचं. छान असं पसरवून घेऊया आपण. इकडे मी मध्यम जाडीचं पराठा थापून घेतलेला आहे. आता आपण त्याला मध्ये असं भोक पाडूया, दिसायला छान दिसतं. आणि मध्ये तेल सोडलं की ते चारी बाजूला पसरून आपला पराठा छान शेकला जातो किंवा थालीपीठ बोलू शकतो. फ्रेंड्स, थालीपीठ हे हाताने थापलं जातं आणि पराठा हा लाटला जातो. बोलताना थोडी गडबड होते, समजून घ्या प्लीज. इकडे गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे. गॅस मंदच ठेवलेला आहे, कारण तवा तापलेला आहे, त्यामुळं मंदच ठेवा. आता आपण पहिल्यांदा तूप आणि तेल पसरवून घेऊया. नंतर आपण हे जे कपड्यावर थालीपीठ थापलंय ना, हे बघा, हे असं टाकून घ्यायचं आणि कपड्याला पाणी लावलं की ते अलगद सुटतं. आता आपण त्याला छान शेकून घेऊया. थोडंसं वरूनही तेल घालूया. मध्ये जे आपण छिद्र केलंय ना, त्याच्यातही घालायचं आणि कडेनेही घालायचं, म्हणजे ते चारी बाजूनी छान शेकलं जातं. खरपूस शेकून घेऊया. आता आपण उलटून घेऊया. हे बघा, खूप छान शेकलेलं आहे. नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खात चला, कारण नाचणीमध्ये नाचणी खाल्ल्यामुळे हाडाला बळकटी मिळते, आपलं रक्त वाढतं. शिवाय नाचणी थंड असते, शरीरातील उष्णता कमी करते आणि पौष्टिकी आहे. लहान मुलांना नाचणीचं सत्व दिलं जातं, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. ज्यांना शुगर आहे ना, त्यांनी तर नाचणीची भाकरी किंवा पराठे अवश्य खावा, त्यामुळे शुगर कंट्रोल व्हायला मदत होते. नक्की बनवत चला. आता काढून घेऊया. हे बघा, दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकलेलं आहे आणि खूप चविष्ट लागतं. खोबऱ्याच्या चटणीसोबत तर अप्रतिम लागतं. नक्की बनवा. आता सगळे मी याच पद्धतीने बनवून घेणार. तयार झालेत आपले नाचणीचे